मी मानसी माझी पाककलामध्ये आज आपण बनवतोय मॉकटेल। तर इथे आपण ऑरेंज ज्यूस आणि वॉटरमेलन ज्यूसचं मॉकटेल तयार करणार आहोत। ॲक्च्युली एका व्ह्यूअर्सची माझ्या रिक्वेस्ट होती मॉकटेल रेसिपीची, सो ही रेसिपी खास त्यांच्यासाठी। तर सगळ्यात आधी इथे मी वॉटरमेलन कट करून घेतलेलं आहे, असे पीसेस करून घेतलेले आहेत। आता एका ग्राइंडिंग जारमध्ये मी हे पीसेस सगळे काढून घेते। आपल्याला वॉटरमेलन ज्यूस करून घ्यायचा आहे याचा। तर सगळ्यात आधी इथे मी हे पीसेस सगळे काढून घेतलेत। आता हे मिक्सर आपण फिरवून घेऊया। तर इथे मस्त असा ज्यूस आपला इथे तयार झालेला आहे। आता गाळणीने एका गाळून घेते ग्लासमध्ये इथे मी, आणि आपला हा वॉटरमेलन ज्यूस इथे रेडी आहे। आता आपल्याला ऑरेंज ज्यूस तयार करायचा आहे। तर ऑरेंज ज्यूस मी मिक्सरमध्ये नाही करणार आहे, तर एका गाळणीमध्ये मी गाळून घेते हे ऑरेंज, आणि इथे हा ज्यूस काढून घेतलेला आहे मी। त्याचबरोबर आपल्याला एक लिंबू आणि पुदिन्याची काही पानं लागणार आहेत। सो इथे ही पानं मी अगदी बारीक चिरून घेते, अगदी फाईनली चॉप करायची आहेत, म्हणजे त्याचा फ्लेवर त्यामध्ये उतरेल। अदरवाईज तुम्ही खलबत्त्याने क्रश देखील करू शकता। त्याचबरोबर इथे लिंबू घेतलेला आहे मी। सो लिंबू आपल्याला 1 चमचा लिंबाचा ज्यूस इथे लागणार आहे, आणि एक स्लाइस इथे मी कट करून घेते, तर तो आपल्याला डेकोरेशनसाठी एंडिंगला लागणार आहे। तर या स्लाइसला असा हलकासा इथे कट करून घेते, पूर्ण हाफ कट करायचा नाही आहे, थोडासा इथे कट द्यायचा आहे, की जेणेकरून आपण ते ग्लासला तिथे लावू शकू। तर आता एक ग्लास घेतलं आहे, इथे सगळ्यात आधी बेसला मी पुदिन्याची पानं घालून घेते। इथे तुम्हाला हवं तर थोडंसं तुम्ही पुदिना क्रश करू शकता। त्याचबरोबर 1 चमचा लिंबाचा रस घेतला इथे मी। आता जी लिंबाची सालं आहेत ती देखील यामध्ये मी घालून घेते, त्याने फ्लेवर आपला आणखीन छान येतो त्याचा। तर इथे ही लिंबाची सालं देखील घालून घेतलेली आहेत मी, आणि यामध्ये आता जाईल आईस क्यूब्स। इथे हे अगदी चिल्ड मॉकटेल असतं, त्यामुळे इथे भरपूर साऱ्या आईस क्यूबचा आपण वापर करतो आहे। तर इथे मी या क्यूब्स सगळ्या घालून घेतलेल्या आहेत, आणि सगळ्यात आधी आता आपल्याला ऑरेंज ज्यूस घालून घ्यायचा आहे। तर इथे आता ऑरेंज ज्यूस घातलेला आहे मी, आणि आपण इथे आता स्प्राईटचा वापर करतो आहे। सोडा आपल्याला वापरावा लागणार आहे, मॉकटेलमध्ये सोडा असतो। तर इथे मी स्प्राईट वापरते म्हणून वेगळी शुगर ॲड करणार नाही आहे मी। तुम्ही साधा सोडा वापरलात तर मात्र तुम्हाला शुगर इथे ॲड करावी लागणार। तर इथे स्प्राईटमुळे मी वेगळी शुगर ॲड करत नाही आहे। वरपर्यंत भरायचं नाही आहे, आपल्याला वॉटरमेलन ज्यूस ॲड करायचं आहे। तर आता इथे मी वॉटरमेलन ज्यूस ॲड करते, आणि काय कलर दिसतोय बघा, मस्त कलर कॉम्बिनेशन झालेलं आहे। आणि इथे आता वर डेकोरेशनला मी हे लिंबू लावून घेतलं आहे, जे कट करून स्लाइस घेतलेला तो, आणि काय भारी दिसतंय, सनसेटसारखं वाटतं। ह्याला आपण सनसेट मॉकटेल म्हणून सुद्धा नाव देऊ शकतो, आणि खूपच भारी दिसायला तर दिसतंयच, पण चवीलासुद्धा अप्रतिम असं हे मॉकटेल आपलं तयार होतं। तर एकदा या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की करून पहा, मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी आवडेल याची। त्याचबरोबर व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच चॅनलवर जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत टाटा, बाय बाय।